हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या डेली वीकली व्लॉग्समध्ये. आम्ही आलो कामावरून, आता सुटलो संध्याकाळी. तर बोललो काहीतरी नाश्ता घेऊन जातो. ममताला विचारला तर ममता बोली हो चालेल आण. तर मी आता नाश्ता घेतो आहे आणि जातो आता घरी. गुड इव्हनिंग सर्वांना. संध्याकाळ झालेली आहे आणि दुपारी लाईव्ह मी घेतलं आणि त्यानंतर मग जरा आहे ना थोडा वेळ मी अर्धा एक तासभर पडले होते. पण काही अनामिकाने मला बिलकुल झोपून नाही दिलं. खूप मस्ती केली तिने, इकडे जाऊ तिकडे जाऊ, हे ओढ गळ्यातलं ते ओढ, इकडे कर, असं करून करून तिने ना मला एवढं म्हणजे काय विचारूच नका त्रास दिला ना. हां, अनामिकाचा एक पीस पडले. चेतन पण आलाय जस्ट आताच. तर चला आता जरा चहा वगैरे ठेवते. चेतन काहीतरी घेऊन आलाय खायला. ते गरम आहे तोवर खाऊन घे, नाहीतर परत थंड होईल असं म्हणतोय चेतन. चालेल. छोटी आणली आणि ही बघा आली आली बघा, लगेच बघा आली बघा. चालेल राहू दे, ही चालेल. बघूया काय आणलंय चेतनने. जास्त नाही आहे चेतन, तुला आधीच सांगितलं होतं जास्त काय आणू नकोस म्हणून. बडे आणि ए पिलू पिलू थांब शो ना. हां चेतन, तिथे एक भेंडी आहे मध्ये घेऊन ये जरा. आणि आम्ही कसं ठेवली मी. देते देते शोनू, देणार तुला देणार. पिलू देणार देणार. एक मिनटं देते देते शोना तुला. हां बस झालं. हे घे पिलू, ये खा खा. हे घे हां खा 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 हां खा खा. किती का गोड माझं सोनं ते. खा खा खा. ये लवकर चेतन. ओ हात भाजला, खूपच गरम आहे बाबा वडा. गरम गरम वडा आहे. हात भाजला पिल्लू, माझा हात भाजला शोनू. तर चला या सर्वांनी जरा नाश्ता करायला. आणि आता चहा पण ठेवते मी. चेतन म्हणतोय आधी खाऊन गेल्यानंतरच चहा ठेव असं म्हणतोय. काय करू आता. इकडे चटणी वगैरे दिली आहे. हे चटणी मी खात नाही, त्याच्यामध्ये सुद्धा चटणीच असेल, तिखटवाली चटणी असेल बघा अशी. हॅलो, आत्ताच आलो कामावरून आणि आलो आणि आता नाश्ता करायला बसलो आहे आम्ही. बघा त्याचं भजी आणलं, कांदा भजी आणि ते वडापाव. आणि ममता बसले इकडे या सर्वांनी नाश्ता करायला. आणि अनामिका पिल्लू बघा आमची काय करते. तिचं बघा काय चालू आहे. भेंडीचं काय केलं पाहिजे. भेंडी घातली होती तिला आणि आता इथे ती आता मस्ती करते. तर या सर्वांनी नाश्ता करायला. आज मंडळी कामावरून सुटल्यानंतर मी इकडे बाजारात आलो. असे आमच्या इथे आठवड्याचे बाजार लागतच असतात. काय बोलू तुम्हाला, दर दिवशी काय ना काय बाजार आहे कुठे ना कुठे आठवड्याचा. त्यामुळे भाज्या घ्यायचं काही टेन्शन नाही. तर ममता बोलली काय ते घेऊन ये, भाज्या संपल्या होत्या म्हणून. तर मी आलो. बघा इथे पण असं खूप असं मार्केट लागतं. तर मी आता बघतो, जरा भाज्या वगैरे घेतो काय पाहिजे त्या. माझ्या भाज्या घेऊन झाल्या. आज जरा थकलो होतो, कामं पण खूप होती ऑफिसमध्ये, त्यामुळे थोडंफार घेतलं आणि घरी निघालो आता मी. नमस्कार मंडळी, गुड इव्हनिंग सर्वांना. चेतन पण आला आत्ताच कामावरून. आणि दुपारी लाईव्ह वगैरे झालं माझं, बराच वेळ झाला. त्यानंतर जरा सगळी कामं आवरली माझी होती ती. आता हे बघा जरा दिवाबत्ती वगैरे करायचं आहे संध्याकाळची. जरा चहा वगैरे ठेवते. आणि अनामिकाने काय मला अजिबात बिलकुल जरा 2 मिनटं पण पडू नाही दिलं दुपारी. चेतन आत्ताच आलाय जस्ट. जरा त्याने हे केलं आहे, हातपाय धुतोय. आणि आमची मॅडम बघा इकडे बसली, दाखवते. हे बघा इथे बसली अशी हॉलमध्ये. तिला इथे ठेवलं आहे ना, हे बघा असं हॉलमध्ये. तर बसली आहे मस्तपैकी. का करते गं पिल्लू. हां काय करतेस, काय करत होती. हां इथे बसली अनामिका. आणि चेतनने सुद्धा जरा काहीतरी घेऊन आलाय वाटतं, भाज्या वगैरे. बघते जरा काय काय आणलं इथे चेतनने. चला, फुलं वगैरे आणलीत वाटतं देवाची. आणि सोनासाठी इकडे केळं आणले, जरा देते की सोनाला खायला, म्हणजे सोना आमची खुश होईल. आणि फुलं हे आहे कोबी, खूप मोठं आणलं आहे कोबी चेतनने. हे बघा कोबा. आणि ही आहे चवळीची भाजी, पाल्याची भाजी आणली वाटतं चेतनने. पाल्याची भाजी भेटली कसं काय आत्ता. आणि चेतनला म्हटलं होतं बटाटे घेऊन ये जरा असले तर. आणि ही छान अशी वांगी, हे बघा हीच वांगी चांगली लागतात खायला, दुसरी काही कुठली नाही लागत तेवढी चांगली. अनामिकाला जरा देते हां केळं खायला. कारण अनामिका कोणाला पाहिजे, कोणाला पाहिजे खायला. हां हवंय हवंय, खा ये, हे घे घे खा. खा खा. कशी खाते बघा अनामिका केळं, कशी खाते बघा आमची अनु केळं, हो ना. केळं आवडीचं आहे तिचं. केळं आवडतं आमच्या शोनूला, हो ना. केळं आवडतं ना. शोनूला आमच्या केळं खूप आवडतं. खा खा खा. बघा कशी खाते बघा 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 कशी बघा बघा. टोमॅटो नव्हता खाल्ला तिने. टोमॅटो नव्हता खाल्ला ना तू. आवडलाय आवडलाय आवडलाय. हो हो आवडलंय. हो हो खा खा खा. आवडलंय पिलो. चांगलं चांगलं लागतंय, चांगलं लागतंय तुला. आवडलंय. हां खा खा खा. तुला आणलंय हां, तुझ्यासाठी आणलंय हां. हो 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 खा खा खा. खा गं बाई खा. हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे, बरे आहेत ना. मी तुमचा कोकणी चेतन, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये. आणि आज सुट्टी आहे, आज मी कामावरती नाही आहे. आणि उद्या पण सुट्टी आहे, 2 दिवस सुट्टी आहे मला. तर आज जरा कामं भरपूर होती सकाळपासून, तर तीच आटपत होतो.
त्याच्यामुळे व्हिडिओ नाही बनवता आला. आत्ता दुपार झाली आहे, जेवण वगैरे झालं आहे आणि कामं सगळी ऑलमोस्ट आटपली आहेत. त्याच्यामुळे जरा लेट झाला व्हिडिओ बनवायला. आणि इकडे बघा ममता आणि अनामिका इथे बसले आहेत. काय ममता, आज पूर्ण दिवस असाच गेला ना. हे बघा अनामिका इकडे बघा ममताच्या मांडीवरती आहे बघा. आता तिकडे मशीन लावली आहे, ते बघा दिसत असेल तुम्हाला. कपड्याची मशीन लावली आहे तिकडे. आता होत आली आहे मशीन पण. बाकी सगळं सकाळपासून थोडंसं घरामध्येच काम चालू होतं, थोडंसं दुरुस्ती थोडीशी. तिथे थोडंसं होतं, थोडं बहुत काय फुटलेलं तिथे लावलं मी थोडं व्हाईट सिमेंट असं. आणि बाकी काय नाही. अनामिकाचा पिंजरा वगैरे पण धुतला आहे जरा. सगळं कामातच वेळ गेला ना. आणि झाडांचं पण थोडीशी हे केली, म्हणजे काय बोलतो, माती थोडी सैल केली. माती जाम होते ना, आपण पाणी घालतो अरे कुंड्यामध्ये, माती कडक होऊन राहते. म्हणजे सैल केली, त्यात थोडं खत घातलं. असं जरा कामं झाली. आता बघूया, तर थोडासा वेळ भेटेल तर आम्ही. हे बघा इकडे काय चालू आहे बघा अनामिकाचं काय करते बघा. ते कशी मस्ती करत राहते ती दिवसभर म्हणता बोलते ना. वेळ भेटला तर आम्ही बघूया, डीमार्टला जायचं आहे ना. आणि आम्ही लाईव्ह येत राहतो, तर लाईव्हला येत राहा. ममता तर खूप येत राहते आणि मी खूप म्हणजे वेळ काढून येत राहते ती, नाही असं नाही. तर तुम्ही येत राहा ममताच्या लाईव्हला, ममता आणि अनामिकाला. आणि माझ्या पण लाईव्हला येत राहा कोकणी.चेतनला. आज बघूया, आज मी लाईव्ह घेईन वेळ भेटेल तसा. ते अनामिकाचा पिंजरा धुवून ठेवला आहे मी. आणि इकडे मशीन लावली आहे बघा. आता ड्राय होत आहे मशीन, होत आली आता बघा. आणि इकडे बघा, इथे मी सर्व कुंड्यांमधली माती सैल करून, हळद दिसत असेल तुम्हाला बघा, त्याचं खत घातलं आहे त्याच्यामध्ये. अशी सगळी कामं आटपली मी आज. हॅलो मंडळी, आणि आता जस्ट निघालो आम्ही बाजारात जायला. आज जरा लेटच झाला, सगळी कामावरच वेळ गेला. आणि आता बघा संध्याकाळ झाली आहे, आता चाललं आहे बाजारात. बघूया तिकडे जाऊन थोडं सामान वगैरे घ्यायचं आहे आम्हाला. आणि अनामिकाला एकटं ठेवलं आहे, कारण काय करणार, तिला घेऊन नाही जाऊ शकत. ती बघत होती खूप आमच्याकडे, पण आता काय करणार, मजबुरी आहे म्हणून जावं लागलं आम्हाला तिला ठेवून. आणि इथे बघा, इथे ममताचं काय चालू आहे. ममता जरा माप देते आहे, ती थोडं अल्टरेशनला आली आहे. तिथे जरा कपडे आहेत ना, ते अल्टर करायचे म्हणून ती आली आहे. आता ती माप वगैरे देते आहे. आता जातो आम्ही बाजारात, बघतो काय सामान आहे का. डीमार्टला जायचं आमचं कॅन्सल झालं. डीमार्टला जे जायचं होतं ते लेट झालं, त्याच्यामुळे आता बाजारातच जातो आहे. बघू चला. बाजारात अशी चार होती. आणि हे बघा मी आलो आहे बाजारात. आणि ममता इकडे ममताला चॉईस करते आहे. आणि इथे असं बाजार भरतो बघा, इकडे असा मोठा असा. आम्ही जातो बाजारामध्ये घ्यायला सगळ्या वस्तू. थोडं लेटच झालं मंडळी. तिकडे थोडं अल्टरेशनला टाकलं आहे ड्रेस ममताने. आता आम्ही आलो आहे बाजारामध्ये. बघूया आता सगळ्या वस्तू वगैरे घ्यायच्या आहेत, त्या आम्ही घेतो आता. कोणता इथे चॉईस करते तिथं करून ठेव सर. ठीक आहे चालेल. कोणता इकडे बघ. हे चालेल. तू किती सांगतोयस लाख? 200. मैं 150 बोल रही थी लाख. 200 में दे दो. 200 में दे दो चला. नहीं यार, दो भैया. नंतर हे दादा मानले, मग आम्ही चटई ती चॉईस केली. आणि पुढे बघा असं एक मार्केट किती मोठं लागतं. इथे सगळे कपडे वगैरे मिळतात, इतर वस्तू, कपडे, परत आपले मेकअपचे सामान वगैरे सगळं इथे असं मोठं मार्केट आहे. आणि पुढच्या साईडला आहे ते भाज्यांचं मार्केट आहे. तिथे पूर्ण भाज्या वगैरे सगळ्यात चांगल्या आणि माफक दरात मिळतात. आणि बघा ममता इथे आता पर्स सिलेक्ट करते आहे. अँटिक अशी पर्स आहे. हे बघा म्हणजे इथे अजून असं मार्केट लागतं, असं मोठं मार्केट आहे. इकडे भाज्यांचं आहे, आपण भाज्या वगैरे बघायला जाऊ. खूप असं वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज मिळतात या बाजारात बघा. खूप मस्त मार्केट आहे. शनिवारचं मार्केट, शनिवार बाजार बोलतात त्याला. ममता इथे बघा पर्स घेते, चॉईस केलं आहे तिने.
गोभी इधर धनिया इधर गोभी इधर धनिया इधर गोभी इधर धनिया इधर। इकडे सगळं भाजीचं मार्केट भरतं. मी तसं भाज्या घेऊन येत असतो, पण ममता बोलली आता आलं तर थोड्या घेऊया भाज्या बोलली. सगळे मस्त आहे, लाईट चांगली आहे याच्याकडे. कुठले सुट्टे नाही 50 विचार ना. निकाल ही रहा हम लोग खुद ही 20 रुपये किलो 15 रुपये किलो। बघा मंडळी, हे असं कसं मोठं असं मार्केट लागतं, आठवडा बाजार बोलतो ते. आणि खूप सारे इथे बसतात भाजीवाले विक्रेते, त्याच्यामुळे आपल्याला भरपूर ऑप्शन आहे इथे घेण्यासाठी. तर आम्ही आता लवकरात लवकर घेतो आणि आम्हाला आता खायचं पण आहे, तर बाहेरच खाऊन जाणार आहे. आणि अनामिका पण घरी वाट बघत असेल, तर लवकरात लवकर जातो आम्ही आता घरी. हे बघा सगळ्या वस्तू इथे मिळतात कशा. मग लवकर चल जायचं तर. म्हणजे आता आमचं सगळं घेऊन झालं आणि आता आम्ही आलो बाहेरच खायला आलो आहे. आम्ही इथे नेहमी येतो. आता आम्ही ऑर्डर दिली आहे, काय म्हणतात, पावभाजी ऑर्डर दिली आहे आणि पाव. मी पार्सलला घेऊन जातो आहे, कारण कसं अनामिका पण तरी वाढ बघत असेल ना, टेस्ट पण झालं आहे खूप. आता जात घेऊन आम्ही पार्सल. मंडळी हे बघा, मस्त असं आम्ही पावभाजी घेऊन आलो आहोत. पण जरा तेल सांगे तेल जरा हां बाहेर झालं आहे हे बघा. आणि ते मस्त असा तवा पुलाव आणला आहे बघा. वाव, मस्त एकदम. आणि हा रायता पूर्ण तेल त्याच्यामध्ये थोडं मिक्स झालं आहे. ते जरा बाहेर आले सगळं सामान पण होतं ना आमच्याकडे, त्याच्यामुळे जरा ते सगळं मिक्स झालं. आणि बघा हे पावभाजी आम्ही आता खातोय. मस्त आहे ना म्हणता. इथूनच सांगतो आपण. हो, आम्ही नेहमी इथूनच आणतो बघा. खूप छान असते पावभाजी यांच्याकडची. तर या सर्व मंडळी तुम्ही पण पावभाजी खायला आणि तवा पुलाव पण. चला आम्ही मस्त आता खाऊन घेतो लवकरच. तुम्ही पण या सर्वांनी. तुम्ही पण या सर्वांनी मंडळी. मस्त नव्हतं आज आपलं. आज बोललो आज बाहेरच जरा खाऊया आपण, नेहमी काय घरी. आणि हा अनामिका बघा मेन ते बघा तिकडे तिला टोमॅटो दिला ना खायला. खूप रागावली आले आमच्यावर. आता तिला टोमॅटो दिलाय, माझ्या अंगावर आले ना जरा शांत झाली आता ती. एकदम असं हे झालं. आता आम्ही एका साडत खातोय, तिथे हो. एका साडत खाऊया आपण. उगाच दोन परत नको, तेच ना. कारण वाजले 10:30. येस, चला या सर्वांनी जेवायला. या सर्वांनी जेवायला. पापड पण दिलाय, सगळं दिलंय. हो. रायता इकडे, पापड, हो, लिंबू कांदा. या सर्वांनी. चला आम्ही आता खाऊन घेतो काय. हो. हॅलो, गुड मॉर्निंग मंडळी. आज आहे संडे आणि अनामिका बघा, आम्ही तिचं जरा शूटिंग केलं. ती उठली होती झोपेतून आणि आम्ही झोपेत होतो, पण मला जाग आली होती. तर बघा ती काय करते उषाजवळ येऊन. काय करत होती काय माहिती, अशीच येते ती आणि आमच्या जवळच ती फिरत असते एकसारखी. आता ममता इथे झोपली आहे, तर ती बघा काय करते येऊन. आवरून झालं माझ्याने, मी आलो मच्छी बघायला. खूप सारी ताजी ताजी मच्छी होती बघा, किती फ्रेश. विचार केला आज काहीतरी वेगळं घेऊया स्पेशल, तर मी घेतलं मावशीकडून. जाऊन आलो मी बाहेर, मच्छी घेऊन आलो. तुम्हाला दाखवतो काय आणलं आज जरा स्पेशल. आणि आज संडे आहे आणि थोडं आरामातच चालू आहे सगळं. ममता बघा इकडे ते आवरून बसले. काय म्हणता. आता बसले सकाळपासून जरा. आता बसली आहे ती सकाळपासून. माझं पण थोडं काय बोलतो, काल जरा सकाळ कामातच गेलं, त्याच्यामुळे थोडं असं थकल्यासारखंच झालं आहे थोडं. आणि बघूया आज एकच असं फ्राय असं करणार आहे. मच्छी आणलेली तुम्हाला दाखवतो मी. ते बघा, हे बघा मंडळी मस्त असं पॉपलेट घेऊन आलं, पॉपलेट. आणि हे बघा मंडळी एक तुम्हाला दाखवा. बघा कावळा बघा, सध्या 2-3 दिवस खूप येतं आहे स्वतःहून. आणि मागून बघा खायला घेतात. आता ममता त्याला चपाती देते बघा. हे कसं आहे कळत नाही, पण आता एक म्हणजे तो येतो स्वतःहून बघा. हे बघा त्याला मी मगाशी हाकलवलं, कारण तो एकसारखा मागत येतोय ना आणि आपल्याला त्याला असं काही देऊ नाही शकत ना खायला. त्याला सकाळपासून 3दा बिस्किट घातलंय मी, 3 वेळेला सकाळपासून. हा ममता बघा बघा ममताने काय केलं बघा केसांना. मस्त वाटतंय का. मस्त वाटतंय का सांगा. काल आम्ही बाजारातून घेऊन आलो ना, त्याच्यातला तिने तुला कसं वाटतं शॉपिंग केलंय. हो छान वाटतंय. हो हो, बघितलं नाही तर तुम्हाला दाखवतो बाजारातून काय काय वस्तू आणल्या त्या पण. नाही बघा आता पॉपलेट फ्राय ममता करणार आहे आणि एकच अशी ममताने आमटी केली आहे. पॉपलेट फ्राय, चपाती
डाळ हे मी ते चपात्या भात ठेवल्यात आहे. करून हे बघ. इथे चपात्या आहेत. चपात्या करून ठेवल्यात ह्या बघा याच्यामध्ये इथे मी तर ना ते चपातीचं भांडं ते घासलं तिकडे घासून ठेवलं जरा. म्हणून मग चपात्या ह्याच्यात ठेवल्या. हे झालंय काय ते राईस झालाय त्यानंतर आमटी झाली आहे आमटी मसूरच्या डाळीची आमटी बनवली हे बघा अशी मस्त हे बघा जरा कोकम त्यातलं काढून ठेवते तर वरच्या त्यातलं वरचे कोकम संपले खालचे आपले आणि इकडे भांडी वगैरे घासले ते बघा ना तर म्हणून मग ते चपाती त्याच्यात ठेवली मी आणि इकडे हे तर फ्राय करायचं आता जस्ट जरा कपडे वगैरे धुतले ना कपडे वगैरे धुतले आता बसले होते तर म्हटलं 5-10 मिनिटं जरा बसते थोडंसं तर नंतर आता सगळं तुमची कामं आवडली माझी आणि फक्त ते फ्राय करायचं तेवढंच बाकी राहिले आता माझं आणि आता जरा अनामिका सुद्धा आंघोळ घातली माझ्यासोबतच हो अनामिकाने पण आंघोळ केली आहे. आज भरपूर तिने आंघोळ केली माहिती कसं वाटतं नक्की सांगा काहीतरी घेऊन आहे. पण कसं वाटतं सांगा नक्की. छान वाटतं मला खूप आवडली नाही माझ्याकडे ना आधी मी ती खूप लावायची लहान असताना ती गोल मिळायची गोल माहिती ना अशी टिक वाले ते मग ते तर मग तसले बघत होते मी मिळतात काय आणि आई पण झाली होती म्हणजे जाऊ दे आता हेच मिळाले म्हणून मी हेच घेतले आणि थोडेसे देऊन ठेवले पूर्ण लावले नाहीये असे चला काहीतरी अँटिक लावूया जरा मस्त पैकी आहे ना असं वाटतं तुम्ही पण सांगा. अशी मजा आली जरा बघितलं असेल तुम्ही त्या कावळ्याची पण मजा बघितली आणि अनामिकाने पण आज मजा केली. त्याचा व्हिडिओ बनवायचा राहिला ती बारडीत जाऊन पूर्णपणे म्हणजे पोहतच होती अक्षरशः अशी मजा आली असं ममता सांगत होती मला. मी तर गेलो होतो खाली. तर ठीक आहे आता आम्ही पण थोडं लाईव्ह येऊ तर या तुम्ही लाईव्हला जॉईन व्हा ममता आणि अनामिका चॅनलला आणि माझ्या चॅनलला पण येऊ कोकणी रोड चेतनला तुम्ही जॉईन होत राहा आमच्या लाईव्हला. हे बघा मंडळी काल बाजारातून आम्ही या सगळ्या वस्तू घेऊन आल्या बघा. हे घड्याळ बघा किती भारी आहेत. याचीच किंमत दुकानामध्ये किती असते महाग आणि बाजारात बघा किती अँटिक राडोचा घड्याळ कधी वाटलं पण नाही असं भेटेल. आणि हे बघा ममताचे सगळे तिचे साहित्य मेकअपचं आणि तिच्या क्लिप्स आणि बघा ह्या चादरी पण घेतल्या आम्ही. या पण छान मिळाल्या बाजारात आणि पिशवी घेतली का सामान वगैरे आणायला अशा खूप साऱ्या वस्तू घेतल्या आम्ही. चटई पण घेतली ही ट्रॅक पॅन्ट घेतली आणि ममताचे सगळे साहित्य क्लिप्स आणि सगळे तिला हवं ते मेकअपसाठी त्या हेअरबँड्स वगैरे आणि हे बघा रेशन पण घेऊन आलो मी मगाशी गेलो ना मच्छी आणली त्याच्यानंतर. तशी सगळी खूप सारी शॉपिंग केली बाजारातून खूप छान वाटलं आम्हाला. आणि हे बघा म्हणता फ्राय करते पॉपलेट मस्त सगळं लावून घेतलं होतं त्याला मसाले सगळे आणि आता ती फ्राय करते मस्त नव्हतं. चला आता मस्त फ्राय झाले पापलेट. आता आम्ही जेवून घेतो. तर चला सर्वांनी या जेवायला आता जेवायला बसतोय आम्ही. हे बघा जास्त आता वाट चेतन पण इकडे बसले. आज म्हटलं आपण इथेच बसूया कारण किंवा तिकडे अनामिका पण असते ना तर हे बघा असं राईस घेतला नाही अजून ते बघा तिकडेच ठेवलाय कुकरमध्ये. हे बघा असं मस्त फ्राय केली मच्छी हे आमटी आहे आणि हे बघा असं जेवायला बसतोय आम्ही. तर या सर्वांनी जेवायला हे बघा मी पण आता घेतलंय तर बघते जरा कसं झालंय गडबडीमध्ये. तर चला घेतो जरा आवरून पटापट. तर चला म्हणजे जेवण वगैरे झालं आता जरा सगळं आवरलं आणि कपडे सुकत वगैरे घातले आणि इकडे बघा जरा कपडे वगैरे येत नाही सगळे. हे बघा जरा ना इथं फोल्ड वगैरे करते आणि जरा काय म्हणतात ते ठेवून देते जरा. आणि हे बघा जेवले हात पुसतायत हात धुवून आले. आता चेतनचं मी ताट एक ठेवलंय घासायचं ताटवाटी आणि काय म्हणतात ते ग्लास 2 चमचे ते राहू द्या ते नंतर घासेन मी. आता मला पण कंटाळा आला. आता हे आधी सगळं आवरू दे आणि त्यानंतर आम्ही लाईव्ह येणार आहोत. तर प्लीज तुम्ही पण जॉईन होत राहा लाईव्हला. हॅलो गुड इव्हनिंग सर्वांना. तर बघा आता मी असं रेडी झाले होते मगाशी रील्स बनवण्यासाठी आणि बनवून झालेले आहेत ऑलमोस्ट. आता वाजलेत घड्याळात 8:45 झालेत. तर आता आमचं पाणी पण येतं आणि आता हे बघा इकडे बघा इकडे बघा काय चालू आहे. सोनूने शू केली इथे हो मी इथे केली आहे पाठीवर. करू दे काय हरकत नाही मी काढते. आणि बघा कशी खेळते बघा आमची नन्नू काय करते पिल्लू काय करते चू केली आहे. ओके चालेल करू दे. आणि चेतनचं असं काम चालू आहे सोसायटीचं. हे बघा इकडे असं हे बघा हे चेतन तिकडे गेला. हे पकड इथे ठेव. तर असं जायचं चालू आहे. मॅडम इकडे आमच्या बसले आहेत. आता मी जरा बघते आतमध्ये किचनमध्ये जाते आता जरा ही चेंज वगैरे करते आणि किचनमध्ये जाते. आता बराच वेळ झालेला आहे. तर दोन्ही चॅनलसाठी मी मेहनत घेतलेली आहे माझ्या पण आणि चेतनच्या सुद्धा. उतरली एक मिनिट बघा कशी उतरली बघा कशी उतरली बघा. तिला फक्त आणि फक्त माझ्याकडे जायचंय. बघा आता येईल बघा आता येणार बघा. आता हळूहळू आहे ना आतमध्ये येणार ती. बघा हे बघा आता जसं ना तसं ती सुद्धा माझ्यासोबत आता आतमध्ये येते बघा. अजिबात थांबत नाही ती चेतनकडे अजिबात थांबत नाही ती माहितीये का. तर चला आता मंडळी मी आता जरा आवरून घेते माझं. नक्की तुम्ही रील सुद्धा जाऊन बघा कॉमेडी शॉर्ट्स सुद्धा आणि रील सुद्धा चेतनच्या इथे ज्या मी बनवल्या आहेत त्या आणि छानपैकी कमेंट करा बरं का. काय चला आवरून घेते जरा. हे बघा हे आहे कटलेट खूप गरम आहे. भात नुसतं भाजतोय आणि ही असेल मी बी चटणी
लालवाली चटणी असणार आहे हे बघा, छान अशी. हो 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 हो, सांडते ना खाली. आणि हे आहे छानपैकी वडापाव. वा, खूप गरम आहे, काय विचारूच नका. चेतन बाबा कुठून घेऊन, बिकानेरमधून घेऊन छान. चला मंडळी, आता मी माझा ब्लॉग इथेच एंड करतो. आज खूप हेक्टिक डे गेला खूप कामामध्ये. तर कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझं चॅनल कोकणी.चेतन अँड ममता अँड अनामिका या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा. बाय मंडळी.